मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे। थेट दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून आलेली ही मित्रांनो सर्वात मोठी बातमी। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलासा तर केंद्रातून भाजपला सर्वात मोठा धक्का। तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसह अजित पवारांची सत्ता पायउतार। मित्रांनो नेमकं काय घडतंय, केंद्रात घडल्या घडामोडी, महाराष्ट्रात राजकीय भूकंप, तर इकडे उद्धव ठाकरे थेट दिल्लीच्या तख्तावरती, तर महाराष्ट्र संपूर्ण ठाकरेंच्या हाती। उद्धव ठाकरे होणार का मुख्यमंत्री? मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया। पडद्याच्या पाठीमागे घडतायत अतिशय मोठ्या घडामोडी, तर भाजपला टेकू हवाय तो ठाकरेंचा। अजित पवारांसह शिंदे आता भाजपला नकोशे। नेमकं काय घडतंय मित्रांनो, ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं भाजपला पुन्हा एकदा आलं लक्षात। सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो। नवीन महत्वाचा राजकीय उलथापालथीचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय मित्रांनो, सध्या देश पातळीवरती भारतीय जनता पार्टी सध्या नावारूपास आली असून देशातील सर्वात मोठा पक्ष मानणारी भारतीय जनता पार्टी आता मात्र उद्धव ठाकरेंकडे सत्तेसाठी पाय पसरणार अशा प्रकारची चिन्ह दिसू लागल्याच्या नंतर केंद्रातून मात्र उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ठिकाणी या असं आमंत्रण मिळू लागलंय मित्रांनो। कारण की बिहारच्या निवडणुका आता अगदी तोंडावरती आल्या आहेत, बिहारचा निकाल देखील तोंडावरती आलाय। या बिहारच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा हादरा बसतोय। इथे नितीश कुमारांसह भारतीय जनता पार्टी सत्तेच्या बाहेर फेकली जाते असे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून, पत्रकारांकडून वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतानाच केंद्रात देखील नितीश कुमारांच्या जागा भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये पाडणार अशा प्रकारची रणनीती त्यांनी आखलेली आहे। कारण की बिहारचं मुख्यमंत्रीपद पुन्हा भाजपकडे यावं, पहिल्यांदा भाजपकडे यावं युतीमध्ये असं भाजपला वाटतंय। त्यामुळे महाराष्ट्रात ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या जवळजवळ 46 जागांवरती भारतीय जनता पार्टीने आपले बंडखोर 2014ला उभे केले होते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कमी व्हावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने प्लॅन रचला होता। तशा प्रकारची रणनीती आता बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी करते का अशी शंका नितीश कुमारांना येणं साहजिक होतं। कारण की ज्याचे आमदार जास्त त्याच्याकडे मुख्यमंत्रीपद। इकडे इंडिया आघाडीने बिहारमध्ये आपलं मुख्यमंत्रीपद तेजस्वी यादव यांचं नाव घोषित केलंय। त्यामुळे त्या भागामध्ये इंडिया आघाडीकडून तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीचे पदाचे दावेदार आहेतच, त्यांचं नाव फिक्स झालंय। परंतु इकडे मात्र भारतीय जनता पार्टीला असं वाटलंय की ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांनाच तिथलं मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, बिहार त्यांच्या ताब्यात दिलं जाईल। यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे नितीश कुमारांच्या विरोधात राजकीय खेळी करू पाहते आणि असं जर झालं तर मात्र नितीश कुमार केंद्रातून भाजपला बडा हादरा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। बिहारचे निकाल 12 नोव्हेंबरला येतील, 12 नोव्हेंबरच्या आसपास येतील। त्यानंतर केंद्रातून शिवसेनेच्या निकालाबाबत देखील बातमी 12 नोव्हेंबरच्या आसपासच येणार आहे। या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावरती खूप मोठा परिणाम करतील असं राजकीय जाणकारांना वाटतंय। कारण की बिहारचं राजकारण, बिहारची निवडणुका एवढी भाजपला सोपी आहे असं भाजपने कदापिही मानू नये। कारण की राहुल गांधींनी त्यांची बिहारमध्ये हवा टाईट केलेली आहे, भाजपला उघड्यावरती पाडले। केंद्रातून भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याच्या उद्देशाने लोकांनी तिथे मतदान केलंय आणि या सगळ्या घडामोडी भाजपसाठी खूप महत्वाच्या आहेत, महाराष्ट्रात देखील महत्वाचे आहेत, हे वारंवार आपण सांगतोय। त्यामुळे राज्यातील अजित पवारांसह एकनाथ शिंदेना देखील भारतीय जनता पार्टी जवळ करणार का हा मोठा प्रश्न आहे। कारण की केंद्रात जर सत्ता जात असेल, केंद्रात जर खासदारांची गरज असेल तर इकडे उद्धव ठाकरे शरद पवारांना जवळ केल्यानंतर या दोघांना सत्तेच्या बाहेर फेकलं गेलं तर मात्र भाजपला काहीतरी केंद्रातील सत्ता राहू शकते असं भाजपचं गणित आगामी काळामध्ये असू शकतं।
म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या तरी एकनाथ शिंदेची, अजित पवारांची, भाजपला कदापिही गरज नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवारांची मतं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची असतील ती मतं भाजपला हवी आहेत. त्यांच्या जोरावरती मुंबईमध्ये महापौर बसवणं हे भाजपचं पूर्ण करिअर आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मुंबई हातामध्ये घ्यायची, तोपर्यंत या दोघांना जवळ ठेवायचंय. एकदा का सत्ता बसली की यांना सत्तेतून बाहेर फेकायचं आणि त्यानंतर केंद्रात देखील सत्ता वाचवायची असेल तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे पाय धरण्याची वेळ भाजपकडे येऊ शकते. कारण की अजित पवारांचा 1 खासदार, शिंदेचे 7 खासदार म्हणून 8 होतात. इकडे शरद पवारांचे आणि एकनाथ शिंदेचे 17 ते 18 खासदार होतात. त्यामुळे दोघांपैकी कोणाला घ्यायचं हा भाजपचा नवा फॉर्म्युला ठरू शकतो. आणि केंद्रात एका खासदाराची किती महत्वाची गरज असते हे भाजपला तेव्हाच कळेल जेव्हा केंद्रातील सरकार गडगडण्यास सुरुवात होईल. परंतु तसं जर झालं तर उद्धव ठाकरे देखील भाजपला साथ देतील का, हा देखील तेव्हाचा मोठा प्रश्न असेल. कारण की ठाकरेंची उभी असलेली शिवसेना आडवी केली, ठाकरेंच्या नेत्यांना फोडण्याचं, पक्षाला फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. मग त्याच भारतीय जनता पार्टीला पुन्हा सपोर्ट करणं हे उद्धव ठाकरेंना आवडणार असेल का, ठाकरेंच्या शिवसैनिकांना आवडणार नसेल का. परंतु जर महाराष्ट्रामधून जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जर बाहेर फेकलं गेलं, अजित पवारांना जर सत्तेच्या बाहेर फेकलं गेलं तर उद्धव ठाकरे तो विचार करू शकतात असं राजकीय जाणकारांना वाटू लागले. कारण की जर शिंदे जर सत्तेबाहेर गेले तर त्यांच्या आमदारांसह, खासदारांसह सगळे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पाया पडतील आणि पुन्हा इकडे येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंची दुविधा मनस्थिती होईल, नेमका प्रवास कुठे करायचा. त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्रातील बिहारच्या सगळ्या निवडणुकांवरती देशाचं लक्ष लागलंय. तिथूनच पूर्ण देशाचं राजकारण फिरणार आहे हे आता जवळजवळ निश्चित झालंय. जर बिहारच्या निवडणुका भाजपच्या विरोधात लागल्या तर केंद्रातील सत्ता डळमळली, केंद्रात सत्ता जाते हे जवळजवळ निश्चित होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर हाकलण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होईल. अशा प्रकारे भाजप देखील कामाला लागल्याचं दिसतंय. मग आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची नवीन युती पहिल्यासारखी युती आपल्याला भावी काळात पाहायला मिळेल का, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावा लागेल. केंद्रात काय करतं बघावं लागेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबद्दलचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरेल असं पाहावं लागेल. जर हे सगळ्या घडामोडी घडून आल्या तर मात्र शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांना खूप मोठी चपराक महाराष्ट्रात बसेल, सत्तेच्या बाहेर जावं लागेल आणि केंद्रात मात्र उद्धव ठाकरेंची साथ घेतल्याशिवाय भाजपला पर्याय राहणार नाही. हे देखील तेवढंच खरंय. मित्रांनो, आगामी काळात काय होतं ते आपण बघूयाच. मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे महाराष्ट्रासह देशभरातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती म्हणून आगामी काळात उदयास येतील. ही मात्र काळ्या दगडावरची भगवी रेघ आजही तशीच आहे. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.